आई ग, इंदू झालं का ग? मला हा. झोप येते ग. आई आई होतं झालं. अगं तो दिवाळी अंक आपल्याचकडे आहे, उद्या वाच ना. अरे चा बघा, तरी मला वाटलंच होत. काय झालं? माझ्या वार्षिक भविष्यात लिहिलंय मला सूचक स्वप्न पडतील. म्हणजे तू भविष्य वाचत होतीस एवढं मन लावून? हो, दुसरं काय वाचायचं? काही नाही. म्हणजे आई, आपल्या घरात आता लवकरच पाळणा हलणार. कशावरून? तिने काय मला सूचक स्वप्न पडलं होतं की पण तू दर्शनाला आम्ही अशी सोन्याची फुलं उधळतोय. अगं इंदू, येत्या वर्षात सूचक स्वप्न पडतील असं आहे ना त्यात. तुला हे स्वप्न पडलेलं आहे ऑलरेडी. असं काही नाहीये, म्हणजे ज्योतिषाचं कधीतरी इकडचं तिकडे होऊ शकतं. आता सूचक स्वप्न पडलंय ना, मग आता तसं होणार. हे बघा, एक विषय संपला, आता दुसरा विषय घेऊन श्रीच्या मागे लागू नका, कळलं? पण आता भविष्यातच लिहिलंय, मी तरी काय करू? झोप आता, भविष्य उद्या बघू. हा, भविष्य उद्या बघू, स्वप्न आज बघू. आई, गुड नाईट. गुड नाईट. बघ ना किती सुंदर आहे ना हा फोटो. मला ना हा कुठेतरी लावायचा आहे. ही जान्हवी, आपण तुझ्या बेडरूम मध्ये लावूया का फोटो? या पायऱ्या कशा झपझप चालत होतीस ना, तशा संसाराच्या सगळ्या पायऱ्या पटापटा ओलांडा आता. त्याच्या लहानपणीचे फोटो आता का बघताय? काय करणार, पुढची काही चाहूल लागत नाही ना, तोपर्यंत हे फोटो बघण्यावर समाधान मानायला लागतंय. आपल्या श्रीच्या बाळाला ना अंजूची मुलगी जाते ना त्या नर्सरीत घालूया. म्हणजे आपल्या ऑफिसच्या रस्त्यावरच आहे ना ती नर्सरी म्हणून. हवं तर आमचं नाव पुढे कर, म्हणावं आयांना वेध लागलेत आता, तेव्हा सिरियसली विचार कर.